तर माझे मित्र, तुम्ही कसे आहात? नक्कीच तुम्ही बरे असाल. तर आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे. माझा पण सेकंड ब्लॉग आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये नक्की काय आहे, आपले स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला, तर तिकडं आपण जाणार आहोत. माझा पण फर्स्ट टाइमच आहे, मी पण कधी गेलो नाही आहे. माझं पण खूप स्वप्न होतं तिकडं जायचं. तर आज माझं खरं तर पूर्ण होणार आहे. तर आजचं नक्की ब्लॉग कसं होणार आहे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगतो. तर आपले कल्याणचे लाडके आमदार गणपतशेठ गायकवाड त्यांच्यातर्फे आम्ही जाणार आहोत. तर आता आम्ही त्यांच्या ऑफिसवर जाणार आहोत. तिकडं पण आमची खूप भारी सोय केलेली आहे. तिकडं आमच्यासाठी 2 बस केलेल्या आहेत, नाश्त्याची सोय केलेली आहे. वरून आम्हाला एक ID कार्ड देणार आहेत आणि एक टी-शर्ट पण देणार आहेत महाराजांचं. आणि सोबतच त्यांचे काही कार्यकर्ते पण आमच्यासोबत येणार आहेत. तर खूप भारी ब्लॉग होणार आहेत. गाडीमध्ये पण बघूया कशी आपली खूप मजा वगैरे करता येईल का, कारण मी एकटा तर नाहीच आहे. आपल्यासोबत काही खूप सारी पोरं, म्हणजे 90 तरी पोरं आहेत. एवढी पोरं आपण घेऊन आपण रायगडाशी जाणार आहोत. तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा हा ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आता आपण साहेबांच्या ऑफिसवर आलेलो आहे. तर जसं की आपलं ठरलं होतं की राज्याभिषेक 351 आपण रायगडावर जाणार होतो. ते आपल्याला गणपतशेठ गायकवाड हे आपल्याला घेऊन जाणार आहे. तर आता ऑफिसवर आलेलो आहे. आपल्या मित्रमंडळाचे आलेले आहेत सर्व. तर थोड्या वेळात आपण निघूया. आता सध्या चहाचा कार्यक्रम चालू आहे. चहा चला. तर मित्रांनो, आपले लाडके गणपतशेठ गायकवाड हे जे कार्यकर्ते यांनी पण खूप सुंदरसे भाषण दिलेलं आहे. तर जसं बघण्यात सर्व शिवप्रेमी जमलेलं तर आहेतच. तर आपले ID वाटप पण पूर्णपणे झालेलंच आहे. तसेच वरती आपल्याला जाऊन टी-शर्टसुद्धाही भेटणार आहेत. तर सर्व शिवप्रेमी इथं वरती येऊन बसलेले आहेत. तर सर्वांना टी-शर्ट वाटप पण झालेलं आहे. तर आम्हाला सांगितल्याप्रमाणे टी-शर्ट घालून खाली जायचं आहे आता. तर आपल्या 2 बस रेडी झालेली आहे. ही आमची बस आहे आणि समोरची ही दुसरी बस आहे. म्हणजे अशा प्रकारे 2 बस तयार केलेल्या आहेत. तर सर्व शिवप्रेमी आता जमा झालेले आहेत. सर्व नियम अटी सर्व सांगून ते झालेलेच आहेत. तर आपल्याला फक्त थोड्या वेळात निघायचं. तर याच ठिकाणी आपली जेवणाची सोय पण केली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला भाकरी आणि मटकीची भाजी वगैरे पण दिलेली आहे. तर थोड्याच वेळात आपल्याला आता निघायची तयारी करायची आहे. जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की जय. वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी काया, तुझी काम भक्ती, दिव्य तुझी काया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. वरदान जासूता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. लक्ष्मण आली तुझ्या लावली भान. द्रोणगिरीसाठी राया केली तू उडान. द्रोणगिरीसाठी राया केलं तू उडान. बोला बोला जय जय हनुमान.
सर्वांना आपल्या या प्रवासाने मनपूर्वक शुभेच्छा. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला प्रवास करायचा आहे. तर फायनली भावानं आपलं सर्व तयारी तर झालेली आहे. आता आपण निघालो रायगड वारीला. तर थोड्या वेळातच आपण गाडी बसणार, तर आपण निघणार आहोतच. तर गाडीतली मजा तर बघायची आहेच. अजून बघूया कसं आपण गाणे वगैरे बोलून कसं आपण पूर्ण वेळ घालवणार आहोत. तर आपल्या एरियातून खूप 15-20 पोरं आहेतच. तर चला निघूया आपण रायगड वारीला. जय शिवराय भावानं. भारत माता की जय. आज आपण सगळे ऐतिहासिक कल्याण नगरीमधून आपण निघालो, सगळे मित्रपरिवार सगळं श्रीमान रायगडला आम्ही चाललोय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी असा राज्याभिषेक आहे. तर राज्याभिषेक आपल्यासाठी का महत्वाचा आहे आणि आपण सगळं का जातो प्रत्येक वर्षी रायगडी. आज 350 वर्ष झाले तरी हा इतिहास, आपल्या राजांचा इतिहास आपण विसरू शकत नाही. असा इतिहास राजांनी गाजवलेला आहे. आपण बघितलं की मागच्या 1000 वर्षांनी इस्लामिकांची जी आक्रमणता होती, या भारतावर अनेक वर्ष मुसलमानांचा राज्य होता. पण प्रत्येककडून इस्लामिक राज्य असतानाही सुद्धा जर कोण एक हिंदू राजा होता जो स्वतःला राजा म्हणून घेतला, त्या टायमाला जी राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती जे राजा बनले, हिंदूंचे एकमात्र त्या टायमाला राजा बनले आणि स्वतंत्र राजा बनले. त्यासाठी हा राज्याभिषेक आपण सगळ्यांसाठी एक स्वर्ण क्षण आहे. आणि आज 350 वर्षानंतरही आपण सगळं थाटामाटाने सगळे जाऊन राज्याभिषेकचा आपण पाहतो. राज्याभिषेक कारण की आपला हिंदूंचा राजा एवढ्या वर्षानंतर इस्लामिकांच्या आक्रमणानंतर आपण आपल्या हिंदू राजांना तेव्हा आपण पाहू शकलो नाही. तर त्याचे साक्षात दर्शन आपण करायला जातो रायगडाच्या, की आमचा राजा कसा होता, काय इतिहास गाजवला. जेव्हा आपण रायगडावर चढतो तेव्हा आपल्याला माहीत पडतं की राजांचा इतिहास काय होता, आपल्या हिंदूंचा इतिहास काय आहे. एवढं सांगू इच्छितो की तुम्ही पण या रायगडाला, दरवर्षी रायगडाला भेट द्या, राज्याभिषेकला या, राज्याभिषेक सोहळा पहा आपल्या डोळ्यांनी, तर तुम्हालाही दिसेल की काय आपला इतिहास होता. जय शिवराय. जय जय शिवराय. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की जय. गाणं वगैरे वाटत नाही, कोणाला झोप येईल. आपल्या 2 बस तयार केल्या असतात, त्या बसचं आपल्याला माहित नाही. या बस गाणं वगैरे बोलून मजा चालू आहे. गाणे एन्जॉय करा. साजते गुल्हारे डोंगराल ग, गुल्हारे डोंगराल, पालखीनं वाजून गुल्हार उडू, चैताचे मैदान ग, चैताचे मैदान. माय तुझ्या गळ्याची घेऊन कोहरा बालाना, वटी बर्तन रवसाची इच्छा आहे दरवर्षाली. माय तुझ्या गळ्याची घेऊन कोहरा बालाना, वटी बर्तन रवसाची. ऐलू बाळाची आई तुझे हे मला पदरान ग, हे मला पदरान, पालखीला नाचीन गुलाल उडू, चैताचे मैदान ग, चैताचे मैदान. आई तुझा देऊळ साजतय गुल्हारे डोंगरान ग, गुल्हारे डोंगरान, पालखीला नाचीन गुलाल उडू, चैताचे
चैताचे महिनान ग चैताचे महिना सके देना जय सिया राम विजय असो राम जी से कह देना जय सिया राम मेरे राम जी से कह देना जय सिया राम तलवारीची नातय मातीची भाकर सरणारची रोजर कायाची रयतेचा राजा तो आणि हात रथायाचा कत नाही तवर तवर झुंजत रायाचा तुकडे तुकडे झाले तरी बी कनाकनानं झुजतो शुभराज 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 येणार शुभराज 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 राजार शुभराज 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 राजार शुभराज 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 राजार आधी विचार दोस्ता कर बर आधी विचार दोस्ता कर बर कण रुद्राचं मावळ कसं तुला झेपल तुला कसं काय झेपल शुभराज 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 राजार शुभराज 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 राजार शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरचा राहणार साखर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरचा राहणार शुभाच होणार वीरच मोठा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा लढता लढता पडला पट्टा तानाजी होता वीरच मोठा धीरज सोडणार शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार भगवे भूवर फडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मन काळीज फडके शत्रूचे मन काळीज धडके आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार सागर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार सागर शुभाच होणार तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा
धीरज सोडणार सागर शिवबाचं होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार. पाऊसले जोरात आलेला आहे भावानो. भावा पुढचे शांत बसलेले भावा पुढच्या जागे व्हा. पुढचे झोपलेले आहेत मागे एकदम जागतो एक बार हिंदू जागतो. जागेते भगत सिंग प्यारे जागेते भगत सिंग प्यारे जागेते बाई वीर शिवाजी जागेते भाई वीर शिवाजी जागेते बाई वीर शिवाजी जागेते वीर शिवाजी. मुल्ला काजी मार बघाय सारे मुल्ला काजी मार बघाय सारे मुल्ला काजी मार बघाय सारे मुल्ला काजी. हाहाकार हिंदू जागतो 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 मच गई हाहाकार हिंदू जागतो बच गई हाहाकार हिंदू जागतो जागतो एक बार हिंदू जागतो जागतो एक बार. भाई अभी तो जागो भाई आगे वाले जागो अरे आगे वाले जागो. अरे काय भावानो मागचे एवढे एन्जॉय करतात तुम्ही शांत बसलेत. जागेते बाई प्रताप राणा जागेते भाई प्रताप राणा जागेते बाई प्रताप राणा जागेते भाई प्रताप राणा टिका दिया रजपूती बाणा टिका दिया रजपूती बाणा टिका दिया रजपूती बाणा टिका दिया रजपूती बाणा. वाहने चौकात चालवा. हो काका गाडी आलो चालव काका. ए मोठ्या हल्ला पडशील नाही तर. हे बापने नीट गाडी घेऊन जा. नीट चाललाय ना भाई बजा ना एक बार बजा ना मामा एकदम लाव ना. बजा बजा हॉर्न 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 बजा हॉर्न. भाई एक बार हॉर्न बजा ना. बजा बजा. भावाला full tap दिलेली आपल्याला. ड्रॅगोला फुल टॉप दिलेली आपल्याला. फुल एन्जॉय चालू आहे. तर आपला बंट्या पण सोबत आहे तर काय टेन्शन नाही. तर बघितलं तुम्ही बसमध्ये किती एन्जॉय गाणे वगैरे खूप मजा चालू आहे. आपला वैभव केलता होता. हे आपली डोंगरीची गँग. जय श्रीराम जय श्रीराम. तर आम्हाला बघा ID कार्ड थांब ना जरा व्हिडिओ बनवतो तुला कळत. अरे मारून दे ते क्रॉक्स दे मला ब्लॉग मध्ये आला तर नंतर बोलायचं नाही तू. अरे क्रॉक्स दे मला वॉशरूमला जायचं घे 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 चल अरे दे रे. हे जा रे व्हिडिओ बनवतो मला जरा. तर भावानं सॉरी व्हिडिओ बनवताना असे केरडे लोक मध्ये मध्ये येतात. तर हे हा आपला भाऊ हा केरडा नाही तो केरडा होता. तर तसं बोलत होतं काय बोलवतो आपण. तर हे बघा आपल्याला ID वगैरे दिलेली आहे टी शर्ट वगैरे फुल दिलेलं आहे फुल एन्जॉय. आता गाडी जशी सकाळी आपली पहाटे पोचल्यावर की आपल्याला चालायला घ्यायचं रायगडवरती. तर आराम करायला काय भेटणार नाहीये आणि अजून फुल राडा होणार आहे. टेन्शन घेऊ नका. नुसतं शिवरायांचं भजन होणार आहे. फुल एन्जॉय दणक्यात मजा आहे एकदम करणार. चला हा नाचा भावानो नाचा. आजचा दिवस आपलाच आहे भावानो मज्जा. डीजेची गरज ना भावानो आपल्याला. ये डीजे हो गाडीवाले भाऊ गाणं लावा. पोरं पिसळलेले आहेत.
भावानं तुम्हाला बसमधला कसा एन्जॉय वाटला? फुल गाणी वगैरे खूप मजा केली आम्ही. भावाने पण त्याचं मनोगत एवढं व्यक्त केलं रायगडाबद्दल. तर खूप पुढं खूप मजा आहे. अजून तर खूप बाकी आहे. तर आपल्या रायगडावरती जर चढायचं आहे आता तर पाऊस वगैरे तर आपलं हिरवगार एवढं ते खूपच भारी नजारा आहे वगैरे. तर हाच मगाचा तो खेळल्या. तर भावानं आता आम्ही हॉटेलवर जरा थांबलेले आहे. पोरं गाणी बोलून बोलून ते थकलेले आहेत. तर हॉटेलवर जरा खाऊन पिऊन घेऊया. तशी परत ताकद येईल तशी चांगली अजून दणक्यात गाणी होऊन जातील. आत्ता कसा पाऊस आला असंच पाहिजे होता पाऊस आपल्याला. तर रायगडवरती चढायला एवढी मजा आली ना भावानं. आत्ता आपण हॉटेलवरून निघालेलो आहे आणि आता रायगडावरती आपण थोड्या वेळात पोहोचू. अजून किमान 2 तास तरी लागतीलच. मग आपण पायथ्याशी आल्यावर मग रायगडाचा चढताना मग व्हिडिओ पूर्ण घेऊया. तर तुम्ही पूर्ण कंटिन्यू करा हा ब्लॉग. गाडीमधली जर मजा तुम्ही बघितली असेल तर रायगडावरची माझ्या बाकी फक्त. म्हणून चंद्र एवढा भारी दिसत होता ना. व्हिडिओ घ्यायचं कारण म्हणजे तेच होतं. म्हणजे पूर्ण अंधार पडला आणि त्याच्यात चंद्र पूर्ण ढगामध्ये दडलेला दिसत होता. ते खूप भारी नजारा वाटत होता. त्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ घेतला होता. तर आता तुम्हाला तर क्लिअर दिसणार नाही कारण कॅमेरा थोडा पूर्ण एवढा तर भारी नाही आपला. पण तरी पण बघा एवढं भारी वाटत होतं ना. खूप भारी म्हणजे पूर्ण नीट बघितलं तर ढगामध्ये तो चंद्र लपलेला दिसतोय. सर्व मुद्दा वगैरे झालेले तर पब्लिक थांबलेलं बघा किती जण थांबलेले. तर भावानं आता बसचा प्रवास तर संपलेला आणि आता आपण रायगडाच्या पायथ्याशी असणारं पार्किंग या जागी आपण पोचलेलो आहे. तर थोड्या वेळातच आपण तर इथं फ्रेश होऊन आपण रायगडाशी चढायला सुरू करूया. आपला सुखाचा प्रवास झालेला आहे 4 तासाचा. तर अजून खूपच बाकी वरती चढायचं. तर आता भाव आपण कुठं आलेलो आहे? पहिल्या बेसवरती. आता पहिला बेस आहे त्यानंतर सेकंड बेसवरतून स्टार्ट होईल आपली journey. तरी आपल्याला किती वेळ लागेल? तिथून आपल्याला आता एक जागी जायचं आहे, तिकडून बस पकडायला लागेल. अच्छा. 20 मिनिटं लागतील आपल्याला. मग नंतर आपल्याला चालू करायचं गड चढायला. मग तिकडून ती 20 मिनिटात पोहोचवेल ती बस आपली. हां ती समाजसाठीच ठेवलेली बस. अच्छा. तिकडून आपल्याला 20 मिनिटं लागतील. तर भावाने पूर्ण आपली चांगली माहिती दिलेली आहे. तर पुढं आपल्याला तुम्हाला पूर्ण ब्लॉग अटेंड करायचं. तुम्हाला सर्व रायगडची सर्व माहिती वगैरे काय ते सर्व तुम्हाला दाखवलं जाईल. तर चालू करूया आता.